बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील, पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये असा प्रयत्न शिंदे सेनेकडून होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। उबाठा शिवसेनेसोबत राज यांनी महापालिका निवडणुका लढवल्यास महायुतीला फटका बसेल ही शक्यता लक्षात घेऊन राज यांना उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न या भेटीगाठीतून होत असल्याचं बोललं जातंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महानगरपालिका आणि त्याचबरोबर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। त्यामुळे पडद्यामागून जे काही राजकीय सहकट जे आहेत ते राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। युती आघाड्या ज्या आहेत त्या राज्याच्या समोर आहेत, मात्र मनसे हे देखील आता माहितीमध्ये येत आहे। विशेष करून मनसे आणि शिवसेना यांची युती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मनसे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाऊ नये यासाठी देखील पडद्यामागून काही हालचाल जी आहे ते सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार मनसेने शिवसेनेचा हात पकडत पुढे जाण्याचा प्रयत्न जे आहे ते करताना दिसत आहे, कारण त्यांच्या 2 बैठका झाल्या। याआधी 2 बैठकांमध्ये देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। त्याचबरोबर आता तिसरी बैठक जी आहे ती दुसऱ्या फळीतील नेते जे आहेत ते करत असल्याची माहिती मिळते आहे। आणि एकंदरीतच आपण पाहतोय की शिवसेना मनसे यांचा युतीच्या ज्या आहेत त्या चर्चा पुढे सरकताना दिसत आहेत। मात्र दुसरीकडे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कुठलीही चर्चा अजून झालेली नाहीये। पहिले आप पहिले आप असंच फक्त सुरू असल्यामुळे तिथे कुठलीही प्रत्यक्ष बैठक जी आहे ती अद्याप झाली नाहीये। त्यामुळे मनसे जी आहे ती महायुतीसोबत म्हणजे शिवसेनेसोबत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।